एकाच वेळी 3 वर्षांसाठी आरोग्य विमा खरेदी करता येतो अशी माहिती विमा एजंटने सोनलला सांगितल्यानंतर ती गोंधळून गेली आहे। हे कसं शक्य आहे असा प्रश्न तिला पडलाय। एकाच वेळेला 2 किंवा 3 वर्षाचा प्रीमियम भरला तर डिस्काउंट देखील मिळतो। तसेच एकाच वेळेला 2 किंवा 3 वर्षासाठी प्रीमियम भरून पॉलिसी काढली किंवा रिन्यू केली तर खरंच फायदा होतो का हा प्रश्न अनेकांना पडतो। चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। बरेच लोक मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी 1 वर्षासाठी रिन्यू करतात। 1 वर्षानंतर पुन्हा प्रीमियम भरून पॉलिसी रिन्यू करता येते। मल्टी इयर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी 2 किंवा अधिक वर्षासाठी असते। तर 3 वर्षाचा प्रीमियम एकाच वेळी भरला तर दरवर्षी पॉलिसी रिन्यू करण्याचं टेन्शन राहत नाही। देशात मेडिकल ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या खर्चात खूप मोठी वाढ होतीये। सर्वसाधारण महागाईचा दर साधारण 60% असताना मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च दरवर्षी 14% वाढतोय। यामुळे हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांच्या प्रीमियममध्ये सरासरी 25% वाढ केली आहे। मेडिकल ट्रीटमेंटच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढचे काही वर्ष मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम देखील झपाट्याने वाढतील। मात्र यामुळे पॉलिसी होल्डरचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय। यापासून वाचायचं असेल तर एकाच वेळेला पुढच्या 2 किंवा 3 वर्षासाठी पॉलिसी रिन्यू करण्याचा मार्ग पॉलिसी होल्डरकडे आहे। एकदम 2 किंवा 3 वर्षासाठी पॉलिसी रिन्यू केली तर तेवढ्या कालावधीसाठी प्रीमियम वाढायचं टेन्शन राहत नाही। कंपन्यांचा 2 किंवा 3 वर्षाचा व्यवसाय निश्चित होतो आणि त्यांना ॲडव्हान्समध्ये पैसे मिळतात। त्यामुळे कंपन्या प्रीमियमवर 8 ते 15% डिस्काउंट देखील देतात। म्हणजेच मल्टी इयर पॉलिसी काढून महागाईपासून सुटका आणि डिस्काउंट असा दुहेरी फायदा मिळवता येतो। समजा सोनलचा वार्षिक प्रीमियम 20,000 रुपये असेल आणि तिने दरवर्षी पॉलिसी रिन्यू करण्याचा निर्णय घेतला तर तिला 3 वर्षात साधारण 60 ते 70,000 रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल। तिने 3 वर्षाचा प्रीमियम एकदम भरला आणि कंपनीने तिला 10% डिस्काउंट दिला तर तिला 54,000 रुपये भरावे लागतील। म्हणजेच तिची 6 ते 16,000 रुपयाची बचत होईल। सोनलला सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळवता येईल। सेक्शन 80D अंतर्गत करदात्यांना 25,000 रुपयाचं डिडक्शन मिळवता येतं। पालकांसाठी मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली तर अतिरिक्त 25,000 रुपयाचं डिडक्शन क्लेम करता येतं। सोनलने 3 वर्षासाठी एकदम 54,000 रुपयाचा प्रीमियम भरला तर ती दरवर्षी 18,000 रुपयाप्रमाणे टॅक्स बेनिफिटसाठी डिडक्शन क्लेम करू शकते। मल्टी इयर पॉलिसीमध्ये काही तोटे देखील आहेत ते आता समजून घेऊया। या पॉलिसीमध्ये तुम्हाला टर्म संपेपर्यंत पोर्टिंगचा लाभ घेता येत नाही। पॉलिसी घेतल्याच्या 1 वर्षानंतर तुम्ही कंपनीच्या सेवांबद्दल समाधानी नसाल तर तुम्ही दुसऱ्या कंपनीकडे पॉलिसी पोर्ट करू शकणार नाही। तसेच विमा कंपनीने प्रीमियम कमी केला तर त्याचा तुम्हाला लाभ मिळणार नाही। सध्या आरोग्य विम्याचा हप्ता कमी होण्याची शक्यता फारच कमी आहे, पण असं होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही। मल्टी इयर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला वाढत्या प्रीमियमची काळजी करण्याची गरज नसते। पॉलिसीच्या मुदतीपर्यंत हप्ता वाढल्यास त्याचा तुमच्यावर कुठलाही नकारात्मक परिणाम होणार नाही। आरोग्य विमा पॉलिसीचं वेळेवर रिन्युअल करणं महत्त्वाचं आहे। जर तुम्ही रिन्यू करायला विसरलात तर पॉलिसी लॅप्स होऊ शकते, अशी माहिती पर्सनल फायनान्स एक्सपर्ट बळवंत जैन यांनी दिली आहे। एकंदरीत विचार केल्यास वाढत्या महागाईच्या काळात मल्टी इयर पॉलिसी हा एक चांगला पर्याय आहे। तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही मल्टी इयर पॉलिसीचा नक्की विचार करू शकता।